नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी ए.पी. देशमुख. शेतकरी बंधूंनो, पिकांचे भाव वाढलेत हे सगळीकडेच ऐकायला मिळते. आज तूर पीक 9,000 पर्यंत पोहोचत आहे. हरभरा पीक जवळपास 5,500 पर्यंत पोहोचत आहे. सोयाबीन हे आपल्या 5,500च्या वरती जात आहेत. पण हे भाव जे आहेत हे आता आपण ऐकण्यात आलेले आहेत. तर हे भाव खरे आहे का? नक्की हाच भाव बाजारात आपल्या पिकाला मिळत आहे का? तर याची अधिकृत माहिती माल नेण्यापूर्वीच आपल्याला कशी मिळेल? तर त्याकरिता आपल्यासाठी कृषी विभागाने ॲप तयार केलेला आहे, महाविस्तार AI ॲप. या ॲपच्या माध्यमातून आपण बाजार समितीमध्ये जे काही ताजे दर असतील ते आपल्याला आपल्या जवळच्या बाजार समितीतील इथे अधिकृतरित्या माहिती पडते. तर आपल्या पिकांचे भाव किती आहेत, आपल्या बाजार समितीत भाव किती आहेत आणि हे भाव वाढू शकतील का? तर आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या मार्फत जी माहिती दिली जाते, म्हणजे अधिकृत जे बाजार समितीचे भाव असतात, हे पणन मंडळ आपल्याला या ॲपच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये ही माहिती मिळते. कोणते बाजार समितीत किती भाव आहे हे आपल्याला आपल्या मोबाईलवरून कळेल. सद्यस्थितीमध्ये तूर पिकाचे भाव सलग वाढत आहेत. आता तूर 9,000 ते 9,100 पर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे. परंतु हे भाव नक्की अधिकृत आहेत का? तर मागचे भाव किती होते आणि आता आजचे भाव किती आहेत ही सर्व माहिती या ॲपमध्ये आपल्याला इथे दिसेल. शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये आपण जर आपल्या पिकाचे भाव आपल्याला वेळेवर जर माहिती झाले तर आपण वेळेवर जे पीक आहे हे विक्री करायची का नाही त्याचा निर्णय घेऊ शकतो. आणि वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे आपण वेळेवर केलेल्या नियोजनामुळे नक्कीच आपल्याला यात नफा आपला नक्की होतो. कारण की वेळेवर जर माहिती आपल्याला मिळाली तर आपण पुढचा निर्णय घेऊ शकतो आणि याच्यामुळे आपलं जे होणारं नुकसान आहे ते नुकसान आपलं टळू शकते. कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही बाजार समितीचे भाव या आपल्याला या ॲपच्या माध्यमातून अधिकृतरित्या आपल्यापर्यंत आपल्या मोबाईलमध्ये पोहोचतील. मागचे बाजारभाव सुद्धा याच्यामध्ये बघू शकतो. म्हणजे आपल्याला अंदाज येतो की बाजारभाव वाढत गेले, कमी होत गेले. आणि या ॲपमध्ये एवढं सुटसुटीत आहे की याच्यामध्ये आपल्याला कमाल भाव किती आहेत, किमान भाव किती आहे आणि सरासरी भाव किती आहेत ही सर्व माहिती आपल्या मोबाईलमध्ये दिसेल. तर आपण वेगवेगळ्या जिल्ह्याचे इथे बाजारभाव बघू शकतो. सद्यस्थितीमध्ये तूर पिकाचे बाजारभाव आपल्याला 9,000 पर्यंत पोहोचलेले काही बाजार समित्यामध्ये इथे आपल्याला दिसत असेल. जानेवारीचे दर आहेत याच्यामध्ये बघा, काही जिल्ह्यामधले दर 9,000 पर्यंत पोहोचलेले आहेत. काही बघा 9,000च्या वरती सुद्धा तूर पिकाचा भाव वाढलेला आहे. शेतकरी बंधूंनो, आपण निर्णय घेऊ शकतो की आपल्याला तूर विक्री करायची, ठेवायची आणि आपल्याला कोणत्या बाजार समितीत न्यायची. तर ही माहिती आणि अधिकृत माहिती शेतकऱ्यांसाठी हे कृषी विभागाने तयार केलेले महाविस्तार AI ॲप आहे. हे आपल्या मोबाईलमध्ये घ्यावे जेणेकरून आपल्याला सर्व माहिती शेती संबंधित शेतकऱ्यांच्या संबंधित जी माहिती असेल ती आपल्याला या ॲपद्वारे तुम्हाला मिळणार. जी माहिती या ॲपद्वारे तुम्हाला मिळेल ती माहिती तुमची अधिकृत माहिती आहे. जी आपल्याला जी माहिती देते याच्यामध्ये आपल्याला हवामान विभागाची माहिती आहे, ही अधिकृत माहिती मिळते. आपली बाजार समितीची माहिती इथे अधिकृत मिळते. आपल्याला कृषी विभागाची माहिती इथे जी काही मिळणार ती अधिकृत मिळणार. कृषी विद्यापीठाची काही माहिती असेल आपल्याला तर ती इथे अधिकृत माहिती त्या ॲपमध्येच आपल्याला मिळेल. किंवा वेगवेगळ्या ठिकाणची माहिती आपण कलेक्ट करत बसल्यापेक्षा एकच ॲप आपल्या मोबाईलमध्ये घ्यावे आणि या ॲपच्या माध्यमातून आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे. आणि सोबतच आपल्याला प्रश्न पडला असेल तर इथं AI चॅटबॉट म्हणजेच आपण त्याला प्रश्न विचारायचा ते सुद्धा तुम्हाला माहिती मिळते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, हे कृषी विभागाचं ॲप आहे. आपण सर्वांनी जवळपास 100% शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये हे महाविस्तार AI हे ॲप असायलाच पाहिजे. तरी सर्व शेतकरी मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावे. सर्व शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत, इतर रिलेटिव्ह पर्यंत, मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद.